नमस्कार मित्रांनो, रवी दीपाली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहे शेवगाव येथे शूटिंगसाठी. तर आमच्यासोबत कोण बसलेलं दाखवतो तुम्हाला. दीपाली तर तिकडं फ्रेश व्हायला गेलेली आहे. आत्ता जस्ट आला, मग 15-10 मिनटं झाली येऊन. बघा आमच्यासोबत कोण बसलेलं, तुम्ही ओळखत असाल त्यांना. नमस्कार नमस्कार. ओळखला असेल, काय नाव तुमचं? नसला ओळखला तर मी सांगतो तुम्हाला. नाशिकवरून शेगावला आलेलो आहे. यूट्यूब चॅनल कलाकार नाशिक ते बाबूराव. बाबूराव. हो, तुम्ही किती चॅनलवर काम केलेलं आहे? मी 15 ते 10 12 15 चॅनल काम करतो मी. असं आहे. तुमची एखादी पंच लाईन सांगा ना. ठाक्या टाकेल. काय काय काय? ठाक्या. ठाक्या. हा, ठाक्या प्रसिद्ध आहे आपला. ठाक्या म्हणजे काय? रट्टा. अच्छा. आपण ते म्हणतो ना मित्रांनो, ठोका ठोका हा ठोका ठोका देईल ठेवून, नाही तर मग झापड देईल ठेवून. त्यांच्या लँग्वेजमध्ये ते ठाक्या म्हणतात राहतो ठाक्या. ठाक्या. बरं बरं, की. दीपाली पण आलेली, बघूया. बसा दीपाली मॅडम. नमस्कार बाबूराव. नमस्कार नमस्कार कशी मॅडम. मग तुमची तब्येत? एकदम व्यवस्थित आहे. ओके. कधी आले तुम्ही इथं? मी 5:30 आलेलो आहे. 5:30 वाजता ना? हो, कसं झालं मग येणं तुमचं? चांगलं झालं? प्रवास एकदम भारी होता. बस चांगली होती. तर हाय हॅलो नमस्कार गाईज. तुम्हाला बाबूरावांना दाखवायचं होतं आणि आज आम्ही एकत्र आहोत. कशासाठी ते पण सांगते तुम्हाला. उद्यापासून आमचं शूट चालू होणार आहे. तर आमचं 4 दिवसाचं शूट आहे. तर त्या शूटमध्ये माझं काम आहे आणि माझं नाव आहे त्या शूटमधलं चांदनी. तर हे नाव तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि आपले बाबूराव त्याच्यात काम करणार आहेत. तर बाबूरावांचं नाव त्या सिरीजमध्ये काय आहे आपण त्यांना विचारूया. सिरियसमध्ये माझं नाव बाबूराव. बाबूराव. हो, बाबूराव. हां, तर तुम्ही बाबूराव ह्या नावाने तर यांना ओळखतच असाल, पण ह्याही सिरीजमध्ये त्यांचं बाबूराव नावानेच त्यांना काम मिळालेलं आहे. तर तुम्ही ही सिरीज झाल्यानंतर बघू शकता. मी तुम्हाला लिंक शेअर करेल. मी माझ्या ब्लॉग्समध्ये सांगेल आणि जेव्हा शूट चालू असणार तेव्हा मी ब्लॉग्स पण करणार आहे. तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या ह्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि काय दाबायचं बाबूराव? घंटी दाबा, घंटी घंटी दाबायला विसरू नका. कोणती घंटी? घंटीशिवाय पर्याय नाही आपल्याला. तरच सगळं ओपन होतं. आणि मॅडमच्या चॅनलला मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मोठा घंटा आणि दाबा. मोठा घंटा दाबा. थँक्यू सो मच बाबूराव तुम्हाला. आपल्या बाबूरावांना तुम्ही जसं सपोर्ट करता तसंच मला पण सपोर्ट करा. तुमच्या बाबूरावची चाहती आहे आणि तुम्ही पण त्यांचे चाहते आहात. तर तुम्ही जेवढे चाहते आहात ते तुम्ही मला सपोर्ट आताच करा. आताच मॅडमने मला सांगितलं दीपाली मॅडमना का बाबूराव सर, मी तुमच्याबरोबर बरेच कामं केले, पण जी तुम्हाला जी प्रसिद्धी तशी मला तुमच्याबरोबर मला प्रसिद्धी भेटायला लागली. पण भेटल्यानंतर प्रेक्षक लोक भेटल्यानंतर फॅन फॉलोअर्स भेटल्यानंतर ते पहिले विचारतात ते बाबूरावबरोबर तुम्ही काम केलं आहे ना, अगोदर असं विचारतात. बघा, म्हणजे त्याने मला आल्याला सांगितलं. म्हणजे त्यांचे शिल्पी काढतात, फोटो घेतात आणि चहा पाणी नाश्ता करतात. म्हणजे हे महत्त्वाचं. प्रेक्षकांकडून आपल्याला काही लागत नाही, काही नाही. आम्ही आमची कला तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही कला आमची पास करायची का नापास करायची तर तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा कळू शकतात. तसं बाकी दुसरं काही नाही सांगायचं आम्हाला. कारण की आमची कला ही आम्हाला काही सांगायला यायची नाही. आम्हाला महाराष्ट्राला हसवण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि मनोरंजनाचं काम करत असतो. बाकी दुसरं काही नाही. चला. तर मंडळी, आतापर्यंत बाबूराव सरांनी तुम्हाला जे पण सांगितलं तर ते तुम्हाला खरंच म्हणजे काय वाटतं त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर खरंच एक सांगायचं म्हटलं तर बाबूराव सरांमुळे ना मला खरंच प्रसिद्धी मिळते आणि पुढे चालून बाबूराव सरांनी आम्हाला खरंच सपोर्ट जर केला तर खरंच मला खूप प्रसिद्धी मिळेल याचा मला खूप आनंद आहे. आणि प्रसिद्धी जास्त मिळाल्यानंतर याचा आनंद तर मी खूप घेणारच आहे आणि आज पण मला मिळतो आहे. आणि आज आम्ही सोबत आहोत. तर बाबूराव सर मला आज म्हणजे माझ्यासोबत आज काहीतरी कॉमेडी आणि म्हणजे आम्ही खूप इथं गप्पा मस्ती वगैरे करणार आहे. आजची रात्र आहे आमच्याकडे. तर उद्यापासून आमचं शूट चालू होणार आहे. सो बाबूराव सर काय म्हणतात आपण बघूयात. तर तुम्हाला माझ्यासोबत म्हणजे आजची रात्र आहे आपल्याकडे. नाही, आजची रात्र फक्त आपण जेवेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही काय मला थोडं तिकडे जाणार काय मॅडम बोला तुम्ही आजची रात्र म्हटलं असं प्रेक्षक काय विषयी बाबूराव मॅडम आजच्या रात्र झाली. हा बाबूराव सर मी तशी नाही बोलले. हा, पण लोकांचा भ्रम होईल. भ्रम. हा, त्यांचा फक्त काय प्रेक्षकांना माझं रात्र बोलला असं बरं काय नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि मंडळी तुम्ही पण गलत थिंक सांगतो राहतो मी आता सुद्धा सांगायचं. म्हणजे समजून घे तुम्ही. रात्रभर आम्ही सोबत आहोत याचा हो. अर्थ असा की झोपेपर्यंत फक्त. हा, जेवण झालं आला एखादा गप्पा गोष्टी मारू शकतो.
म्हणजेच त्याच्या रूममध्ये झोपणार मस्त हा. सकाळी लवकर उठणार फ्रेश होणार हा. नाश्ता पाणी करणार आणि शूटिंगला निघणार आम्ही लगेच. चालेल. बस मला पण हेच म्हणायचं हो, होतं हो. तर आपण जोपर्यंत झोपणार नाही जेवण वगैरे होणार तोपर्यंत नाही, एकत्र. तोपर्यंत एकत्र असणार ओके, आपण. ओके, ओके. हा तर मग मला एक सांगा, बोला. मला एक नवीन चॅनल ओपन मी केलेलं आहे. अच्छा. तर तुम्हाला तर माझ्या चॅनलचं तर नाव माहितीच आहे समजा, तर तुम्ही त्याबद्दल काहीतरी डायलॉग वगैरे म्हणजे असं काहीतरी तुम्ही कॉमेडी मध्ये प्रेक्षकांना सांगा, त्याद्वारे त्यांना कळेल की माझ्या चॅनलचं नाव काय आहे. हा, हा. तर तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे तुम्ही जे कॉमेडी करता हा. तर त्या इशाऱ्यामध्ये त्यांना सांगा की माझ्या चॅनलचं नाव काय आहे, तर कळू द्या त्यांना. बघा मित्रांनो, आता आपले दीपाली बालेराव या मॅडमचा चॅनल आहे. तर चॅनलचा असं भारी नाव दिलेलं आहे त्यांनी, दे टाणा काय दे काय टाणा फक्त. फक्त नाव आहे त्याला टनाटन. विचार करा, नाव भाई असं शोधलं त्यांनी. त्या चॅनलचं नाव ऐकून मला इतकं असं येत आहे, तर काय करावं, नुसतं टनाटन उडवायचं काम आहे. बस त्याच्या का पाहायचं, पटलं तर लाईक करायचं, नाही पटलं तर नुसतं उडीत राहायचं टनाटन. आणि टनाटन लाईक फॉलो. आणि टनाटन लाईक करायचं, टनाटन फॉलो करायचं, टनाटन सबस्क्राईब करायचं. मंडळी मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला आणि बाबूराव सरांना पण मला विचारायचंय, टनाटन उडायचं म्हणजे काय, प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये करा यांना, मी रिप्लाय देते तुम्हाला. टनाटन उडायचं म्हणजे काय मला सांगा. काय होतं माहिती का, माणूस जर लय मूडमध्ये आला ना, कामातून आला तो एखादा काही कार्यक्रम बघितला, तो माणूस काय करतो ना, टनाटन उड्या मारतो. उड्या मारतो असं. अच्छा आपण एखाद्या पोरात जर खेळत असलं, अरे काय टनाटन उड्या मारते बा, अच्छा याच्याकडे काही फरक पडला काय नाही. असं काही म्हणजे आहे तुम्हाला काय वाटलं होतं? मी तर गलत थिंक करत होते, नाही रे, म्हणजे काय करत होती? जे की प्रेक्षक करत होते. अच्छा अच्छा. मी म्हणजे खरं तुम्ही- सांगते ना, मला कमेंट मध्ये सांगा, मी जे विचार करत होते ते तुम्ही पण करत होतात हे ना. बघा मित्रांनो, आता एखादा पोरग जर बाहेर आपलं का सांगा, आई वडील आपले काय ते या पोराच्या डोक्यात फरक पडला, काही टाणा उड्या मारी चाललंय, पाणी पाऊस चाललाय, बरोबर आहे की नाही, पडल जडल, याला खाप्रती अक्कल नाही का, मग घरात आलो आपण काय करतो, त्याला मोकार टना मारतो, म्हणजे ते डायरेक्ट उड्या मारतो वर मारताना, बरोबर आहे की नाही. बरोबर बरोबर. म्हणून आम्ही मॅडमचं नाव दिलं टनाटन चॅनलला. बरोबर बोल. या चॅनलचं नाव आहे टनाटन. हा. तर या टनाटन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटला घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद. आणि तसंच बाबूराव जसं म्हणतात तसंच मला पण खूप म्हणजे खूप जास्त टनाटन करायची सवय आहे. त्यामुळे माझे व्हिडिओज बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आपणच नका. करून टनाटन काय मजा म्हणजे उड्या मारू असं. अच्छा उड्या मारायचं हा, हा. म्हणजे. मग तुम्हाला काय वाटलं? हेच वाटलं याच्यातच होतं. मजा वाटली ती. मला पण हेच वाटलं होतं. आणि बघ, तर तुम्हाला दिसत असेल बाबूराव सरांच्या बोलण्यामध्ये किती अर्थ निघू शकतात. म्हणजे मला तर माहिती आहे की माझ्या टनाटन ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, पण जेव्हा हे बोलतात त्यांच्या तोंडातून हा शब्द जेव्हा निघतो तेव्हा किती म्हणजे गैरसमज होतो ना आपल्याला. तसंच जेव्हा हे बोलतात तसंच मला पण गैरसमज होतो, पण तुम्ही समजून घ्या, मी पण समजून घेते. हे बघा मित्रांनो, आपली मराठी भाषा आहे, जशी वापरली तशी वाकवली, बरोबर. आणि त्या मराठी भाषेमधून कोणता बोध निघेल, प्रेक्षकांनी नेमका त्यातून काय बोध घ्यायचा आहे, कशी समजायची ती भाषा. ही माझी गावरान भाषा आहे मराठी. मी काय बहुत शुद्ध खानदेश भागातला नाही किंवा काही नाही, मी आहे नाशिकमधला. माझी गावरान भाषा आहे मराठी. त्याच्यानंतर मी डबल मिनिंगचे कामं करतो, मी सर्व कामं करतो. त्याच्यामुळे मला कुठला काही प्रॉब्लेम नाही. दादा कोणत्याचं सगळं आपण कामं करतो, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. जसं बाबूराव सरांनी सांगितलं की ते नाशिकचे आहेत आणि गावरान लँग्वेज वगैरे बोलतात, डबल मिनिंग करतात. तर मी पण म्हणजे गावाकडचीच होते, पण जेव्हापासून मी औरंगाबादला राहायला आले तेव्हापासून मी शहरी लँग्वेज बोलायला लागले होते. आताही तेच बोलते, पण जेव्हा आम्ही हे शूट करतो डबल मिनिंगचं जे आम्ही सोबत करतो तेव्हा आय डोंट नो की मला कशी लँग्वेज बोलता येते. मी क्लिअरली जसं हे डबल मिनिंगमध्ये एकदम गावरान लँग्वेज बोलतात ना त्या टाईपची लँग्वेज मी सुद्धा बोलते.
म्हणजे मला शिकवत नाही तिथे कोणी, मी माझ्या मनानेच बोलते आणि मला येऊन जातं. बाबूराव म्हणजे मी जेव्हा तुमच्यासोबत काम करते, जेव्हा आपल्याला डायलॉग्स एकमेकाला बोलायचे असतात, तेव्हा तुम्ही एकदम खेळगड एकदम गावरान लँग्वेज बोलतात डबल मिनिंगमध्ये. तर माझे जे डायलॉग तुम्हाला भेटतात ते प्रॉपर भेटतात ना तुम्हाला? प्रॉपर भेटतो. म्हणजे वाटतं ना माझ्यासोबत काम करावं असं तुम्हाला? वाटतं ना? हो. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे काही फील होत मला तर नाही? असं वाटत तुम्ही कायमचे माझ्याबरोबर राहा काम करायला. हे म्हणजे- माझे तुम्हाला थँक्यू सो मच की तुम्ही असा विचार करता की आम्ही तुमच्यासोबत काम करावं. आणि ही संधी आम्हाला मिळाली ती आम्ही गमावणार नाही. तर तुम्ही लवकरच माझ्याबरोबर जर काम करत राहिल्या हां. तर तुम्हाला मी 6 महिन्यात अशी प्रसिद्धी करून देईल ओके. का तुम्ही परत असे पुढे जा, तुम्ही बस स्टॉपला जा, गल्ली बोळात जा, एखाद्या सिटीत जा, मोठ्या एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जा, अच्छा. तिथं तुम्हाला लगेच ओळखणार असे. हो. ओके. तर सरांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला पण मंडळी दिसत असेल की बाबूराव सरांना किती प्रसिद्धी मिळालेली आहे आणि जिथे हे जातात. आणि मला प्रसिद्धी मिळाली, मी माझ्या म्हणजे याचं तुम्ही सांगत माझ्या कलेतून किंवा काही नाही, पण माझे जे गुरु आहे ते गुरु मधुकर कुटे ह्या चॅनलपासून मला प्रसिद्धी भेटलेली. कारण लगातार मी 2 वर्ष त्यांच्या चॅनलवर काम केलेलं आहे. तर चॅनल त्यांचा मोठा असल्यामुळे मी लगातार 2 वर्ष कंटिन्यू काम केलं. त्या चॅनलमुळे मला प्रसिद्धी भेटली. त्यांचे मी आभारी मानतो. धन्यवाद. किती गेलेले व्हिडिओ तिथं? तेवढा 3 मिलियन 4 मिलियन व्हिडिओ आमचे. अच्छा. तर जसं यांच्या म्हणण्यानुसार माझंही तसंच झालेलं आहे. मला रान पाखरू चॅनल आणि मळ्यातलं पाखरू म्हणजे असे 2 चॅनल मला मिळालेले होते आणि त्या दोन्ही चॅनलमध्ये मी सरांसोबत काम केलं आहे. आणि आता परत मला हे काम मिळालेलं आहे. परत मला म्हणजे ह्या 2 चॅनलमुळे माझी पण ग्रोथ इतकी झाली की मला पण खूप कामं मिळायला लागली आणि ते पण बाबूराव सर माझ्यासोबत होते म्हणून. आणि आता माझी इतकी ग्रोथ झालेली आहे, प्रसिद्धी होत चालली आहे, त्यामुळे मी सुद्धा माझं एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे टनाटन. आणि एक सांगायचं विसरले मी तुम्हाला, आता जे आम्ही वेबसिरीज म्हणजे करतोय, जे शूटसाठी आम्ही इथं आलेलो आहे, त्या शूटमध्ये पण आमच्यासोबत एक काम करणारे आर्टिस्ट आहेत. त्यांचं नाव आहे दीपक जाधव. तर मी तुम्हाला त्यांच्याशी उद्या भेटू घालते आणि तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये दीपक सर पण तुम्हाला बघायला भेटतील आणि ते कोण आहेत ते पण तुम्हाला कळेल. त्यांनी भरपूर याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर मी तुम्हाला त्यांना पण भेटू घालेल, दाखवेल. तुम्ही त्यांनाही बघा आणि कमेंटमध्ये मला पक्का सांगा की तुम्ही त्यांना ओळखता का. ते ZTV पण काम केलेले. आणि हां म्हणजे तेच आता तुम्हाला उद्या मी सगळ्या गोष्टी सांगते. जे आता मध्येच बोलले ते माझ्यासोबत जे आहेत, रवी राठोड यांचं नाव आहे. ॲज ते डान्स कोरिओग्राफर आहेत, आर्टिस्ट पण आहेत आणि माझे ते पार्टनर आहेत, माझ्यासोबतच असतात. तर उद्या जेव्हा आमचं शूट चालू होईल तेव्हा मी ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा, म्हणजे तुम्हाला आमचे बाबूराव उद्या पुन्हा बघायला भेटतील. तुम्हाला ओके. ऐका प्रेक्षकांना, आता मॅडम मी थोडंसं बोलतो फक्त. मॅडम मला लावल्याशिवाय झोप येत नाही. काय हा काय लावलं शिवाय? आता तुम्हीच ओळखा ना आता काय लावल्याशिवाय. आता मी कसं ओळखू काय लावल्याशिवाय? तुम्हाला माहिती आहे ना मला लावल्याशिवाय झोप येत नाही. म्हणजे या अगोदर तुम्ही मला माहिती केलं होतं का तुम्हाला काय लावल्याशिवाय झोप येत नाही? अहो फॅन लावल्याशिवाय झोप येत नाही. मग असं बोला ना, काय हो तुम्ही पण. तरी तुम्हाला म्हणलं कळत असतं. आव, मला वाटलं दुसरं काय. बरं तुम्ही ताट करून द्याल काय ताट म्हणजे? जेवणाचं करते ना. मी बोलू बाबूराव आता? तुमचं लय मोठं आहे हा मन. हा मग मोठं मला वाटतं आपण सगळे ऍक्टर आहेत, आपल्याला तसंच काही सुचतंय ना. बघा प्रेक्षकांना डबल मिनिट असा विषय आहे. तर तुम्ही काही द्यायला ते करू नका. हे दादा पटकीचे डायलॉग आहे आपले सगळे समजून घ्या. मराठी भाषा आहे सगळ्याला. वा प्रेक्षक हे कसे असतं माहिती का, कोणाला व्हेज लागतं कोणाला नॉनव्हेज लागतं, तर सर्वांना सारखं द्यावं लागतं वेगवेगळ्या पद्धतीनं असं आहे की ते. आणि ज्या चॅनल चालत त्याच चॅनल देत असतो आम्ही, ज्या चॅनल चालत असेल आम्ही त्याला देत नाही असं आहे ना. तर बघा मित्रांनो, तर आमच्या टनाटन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. भेटू तुम्हाला आता उद्या संध्याकाळी.